उपस्थित सर्व माझे शिक्षक बंधू भगिनी, खरं तर आज निरोप म्हटल्यापेक्षा एक नवीन सुरुवात मला पाहायला मिळाली याचा खूप आनंद झाला. सृजनशील शिक्षकांचा ग्रुप, खरं हेच मला अपेक्षित होतं. खरं जाण्यासाठी भीती वाटत होती की एवढं सगळं आपण उभं केलं आणि राहील कसं, यामध्ये सातत्य कसं राहील, कसं होईल, असे अनेक प्रश्न मनात होते. 10 दिवस खूप वाटायचं मला असं, परंतु आज तुम्ही माझी एकदम मला रिलॅक्स केलं. ज्यावेळी ग्रुपचं नाव बदललं आणि आज मी जेव्हा आली आणि पाहिलं की एका नव्या जोमाने तुम्ही कामाला लागलेले आहे आणि हाच बदल मला अपेक्षित होता. कुठलाही अधिकारी हा काही दिवस जिल्ह्यामध्ये असतो आणि त्याचं काम असते जिल्ह्याला दिशा देणं. माझा पण तोच उद्देश होता की परभणी जिल्ह्याला दिशा देणं, शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणणं, एक नवीन विचार तुम्हाला देणं. मी काही 3 वर्षात जिल्हा बदलवू शकत नाही. कुठल्याही अधिकाऱ्याला असं शक्य नसतं की 3 वर्षात त्याला सर्व काही सिस्टीम बदलवता येणे शक्य नसते, परंतु एक नवीन दिशा दाखवता येणं हे अधिकाऱ्याचं कर्तव्य असतं. जेव्हा परभणी जिल्ह्यामध्ये मी आले तेव्हा विदर्भ आणि मराठवाडा असा एक बदलीचा भाग होता की मॅडमची बदली विदर्भातून मराठवाड्यात झालेली आहे. आणि मला सर्वांनी सांगितलं की मराठवाड्यामध्ये वर्क कल्चर नाही, कार्य संस्कृती नाही आणि खरं मॅडम तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांनी तिकडे बिलकुल जायला नको, तुम्ही इकडेच काम करायला पाहिजे. आणि मला ते चॅलेंज होतं आणि माझी गरज खरंच आहे अशा जिल्ह्यामध्ये आहे जिथे कुठेतरी मला काम सुरू करण्याची संधी आहे, तिथे माझी गरज आणि तिथे माझं खरं काम आहे. मी जर एक उत्कृष्ट अधिकारी असेल तर मी तिथे गेलं पाहिजे आणि माझी सेवा दिली पाहिजे. परभणी जिल्ह्यामध्ये आल्यानंतर इथे जर पाहिलं तर 6 महिने मला अतिशय ओळख व्हायला वेळ दिली आणि पाहिलं तर महिलांचा सहभाग फार कमी होता. कारण कार्यालयामध्ये जितके काही सगळे भेटणार येतात किंवा त्यावरून आम्ही अभ्यास करत असतो की तक्रारदार किती आहे, चांगलं काम घेऊन येणारे किती आहे, भेटणारे किती आहे, विनाकारण येणारे किती आहे, माहितीचा अधिकार घेऊन येणारे किती आहे, म्हणजे अंदाजे जिल्ह्याची परिस्थिती कार्यालयाची कशी असणार आहे. तर हा सर्व अभ्यास केल्यानंतर मला लक्षात असं आलं की परभणीमध्ये नाविन्यपूर्ण कामाचं घेऊन येणारं माझ्याकडे कोणीही नव्हतं. सगळे काही आपापल्या तक्रारी किंवा या कामात सर्व व्यस्त होते आणि खूप अशी गर्दी राहायची कार्यालयामध्ये. आणि मला स्वतःला इनोव्हेटिव्ह काम करायला आवडते, नवीन सुरुवात करायला मला स्वतःला आवडते. आणि मी जेव्हा परभणीमध्ये आले तेव्हा ठरवून आले होते, ज्या दिवशी शहरामध्ये प्रवेश केला तो आजचाच दिवस आहे, 26 सप्टेंबर या दिवशी मध्यान्हपूर्व जॉईन झाले होते. योगायोग आहे की हा कार्यक्रम सुद्धा आजच्याच दिवशी आहे. आल्यानंतर ती कमान जेव्हा आली परभणीची तेव्हा मला असं खूप म्हणजे असं वाटलं की एका नवीन गावात आपण प्रवेश करतो. आणि तुम्हाला सांगते की परभणीमध्ये माझी कुठली ओळख नव्हती, म्हणजे एक सुद्धा नाही. एक घर आम्ही शोधून या ठिकाणी आलो होतो की कुठेतरी सामान आपल्याला ठेवायचं आहे. आणि माझ्यासाठी हे चॅलेंज होतं की अशा जिल्ह्यात जिथे माझी कुठेही ओळख नाही आणि तिथे नेऊन तिथे जाऊन सुरुवात करणे एक माझ्या पुढे चॅलेंज होतं आणि मी ते स्वीकारलं. आल्यानंतर पहिला दिवस माननीय पृथ्वीराज सरांची ओळख आणि तिथून कामाची सुरुवात झाली. पाहिल्यानंतर लक्षात आलं की इथे महिलांचा सहभाग कमी आहे आणि एकमेकांसोबत स्पर्धा करणे असा थोडा भाग मला या ठिकाणी दिसला. मी ठरवलं की आपल्याला परभणीमध्ये एक नवीन बदल करायचा आहे. एक मानसिकता पाहिली, एक परिस्थिती पाहिली आणि विमान प्रवास हा माझा एक सुरुवातीचा एक प्रोजेक्ट होता. ते विमान प्रवासासाठी मी एक 15 दिवस घालवले. संध्याकाळपर्यंत मीटिंग व्हायची आणि सगळे रेल्वेच्या प्रवासावर यायचे. मी म्हणायची नाही, विमानाशिवाय नाही. तिकीटचा हिशोब करायचो, पैशाचा हिशोब करायचो, खर्चाचा हिशोब लावायचो. पहिल्यांदा अहमदाबाद गुजरात ठरवलं होतं आम्ही, मग पुन्हा मुंबईला जायचं, विमान हे सगळं पाहिलं. मी म्हटलं विमानाशिवाय माझी सहल जाणार नाही. असं करून आम्ही कितीतरी एजंट होते त्यांना तिकीटसाठी आम्ही केलं, खूप बदलवले लोक, हा नाही तो नाही तो नाही तो नाही. नंतर आम्हाला ऋषिकेश खानापुरे नावाची चांगला एक मुलगा मिळाला, त्यांनी आम्हाला खूप मदत केली. आणि मला तेव्हा बऱ्याच सर्वांनी विरोध केला कारण त्यावेळी पालकांचा पण आम्ही आर्थिक सहभाग घेतला होता. परंतु मला ज्यांनी ज्यांनी प्रश्न विचारले मी त्यांना हेच सांगितलं की जर आज मी मागे आली तर परभणीतला कोणताही मुलगा विमानात बसणार नाही. मला आज अशा शाळांची गरज आहे जिथे लोकसहभागातून मला आर्थिक मदत करते. लोकांना असं वाटलं पहिल्यांदा की मॅडम पैसे घेऊन येत आहेत, पालकांचा सहभाग.
मी म्हटलं माझ्या उद्दिष्टाखाली मी येणार नाही. 100 मुलं म्हणजे 100 मुलं, आणि आम्ही त्यात यशस्वी झालो. आणि यशस्वी झालो म्हणजे काय, मी नाही तर ती शिक्षक तुम्ही सर्वांनी मदत केली. माझ्या कामासाठी तुम्ही सर्वांनी मला जो सहकार्य, तेव्हा सर्वांनी सहकार्य दिलं. मला असं वाटलं होतं कुठेतरी विरोध होईल, कुठेतरी या विमान प्रवासाला अडचण येईल, परंतु मी पाहिलं की इथे सर्व काही होऊ शकते. माझा पहिला अनुभव होता परभणीमध्ये, मी काही पण काम सुरू करू शकते. तो एक प्रयत्न होता, तुम्हाला आजमावण्याचा प्रयत्न होता की तुम्ही माझ्यासोबत किती आहात. 100 विद्यार्थी, सर्व शिक्षकांनी रक्कम, मुलांचं सगळे माझ्याकडे तात्काळ आणून दिले, विमानाच्या तिकिटा. आणि हे सर्व करताना मी खूप, सरांनी आता सर्वांनी सांगितले की विमान प्रवास खरं माझ्या आयुष्यात एक कल्पना होती. म्हणजे जसं शिक्षकाला वाटत असते की मी माझ्या मुलांना नवोदयमध्ये आणीन, मी असं करेन, एक कुठेतरी स्वप्न असते. तर मला एक स्वप्न होतं की माझ्या मुलांना मी एकदा विमानात बसले, आणि मी त्याच्यामध्ये कुठेही तडजोड करायला तयार नव्हते. विमानाशिवाय तुम्ही कुठलीच सहल नेणार नव्हती किंवा काय करणार नव्हती. माणसाला इच्छा असेल तर नक्की मार्ग सापडतो. आणि आम्ही 100 मुलांची सहल नेली, खूप एन्जॉय केला आम्ही त्या सहलीमध्ये, खूप मजा घेतली मुलांसोबत, आणि खरंच तो आनंद असतो. आता बरेच मेसेज माझ्या मोबाईलमध्ये तर की मॅडम तुम्हाला इतकी ऊर्जा कुठून मिळते, तर ही चांगल्या कामाची ऊर्जा असते. ही ज्या आठवणी असतात ना, चांगल्या आठवणी आणि वाईट आठवणी, माझ्याकडे आलेला प्रत्येक व्यक्ती त्याचं समाधान करणे, त्याचं निराकरण करणे, तुमच्या म्हणजे तुम्ही जे काम करता त्याचं कौतुक करणे, या सर्व चांगल्या गोष्टी मनामध्ये माणसाच्या जेव्हा तयार होत असतात त्याचे रिफ्लेक्शन म्हणजे ऊर्जा असते. ऊर्जा ही कुठेही बाहेरून येत नसते, तयार होत नसते ती, किंवा दुसऱ्याने दिली म्हणून होत नाही. मी आज जरी तुम्हाला कितीही प्रेरणादायी भाषण केलं तरी त्यामुळे ऊर्जा निर्माण झाली असं कधी होत नाही. ती ऊर्जा स्वतःला तयार करावी लागते, आणि ती चांगल्या भावनेतून असते. जे काही आपण चांगलं काम करतो असतो त्या सर्व कामाचं रिफ्लेक्शन आपल्या मनावर, आपल्या कामावर होत असते. आणि मी सांगते की दिवसभर आमच्याकडे खूप सगळे येत असतात, कधी कधी आम्हाला रागवावं लागते, कारण तो आम्ही एक अधिकारी म्हणून एक आमचा एक खुर्चीवर बसल्यानंतर आम्हाला तसं वागावं लागते. परंतु एखाद्या वेळी जरी एखाद्याचं मन दुखलं तरी आम्हाला संध्याकाळी वाईट वाटते की नाही आज याचं मन, आपण विनाकारण कधी कधी आम्ही ताणात असतो किंवा काही गोष्टी असतात, तर या व्यक्तीचं आपलं मन दुखावलं गेलं आहे. मी तर सवय लावून घेतलेली आहे की दिवसभरात काय आपण चांगलं वागलो आणि काय वाईट वागलो, कारण अधिकारी म्हणून एक गुरमी आपल्या देता कामा नये. संध्याकाळ झाली त्या खुर्चीवर उतरलो की आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपण आज आपल्याला साहेबाची नशा तर नव्हती, त्या नशेत आपण वागलो तर नाही, काही वाईट तर केलं नाही, कारण ती नशा असते. अधिकारी एक पद, एवढा मोठा जिल्हा आपल्या ताब्यात, आणि सगळं असताना नेहमी मी विचार करायची की आपल्यात कधीही आपला साहेब आपल्यात घुसू नये. तो 10 ते 5, 6, सव्वा 6 पर्यंत असला पाहिजे. त्या खुर्चीवर बसतानाच तो साहेब असला पाहिजे. खुर्चीच्या खाली उतरलो की आपण स्वतःचं आत्मपरीक्षण मी स्वतः करायची परीक्षण मी स्वतःला सवय लावून घेतली. या दिवसभरात काही चुकलो का आपण, आणि चुकलो असेल तर कधी संवेदनशीलता काम करताना मी ठरवते, कारण माणूस म्हणून जगण्यासाठी माणसाला कुठलंही पद हे महत्वाचं नसते, त्याला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे यावर माझा पूर्ण विश्वास आहे. माणसासारखं माणसानं माणसासोबत माणसासारखं जगलं पाहिजे. जर मला असं वाटतं की माझा अपमान कुणी करू नये, मला जर सहन होत नसेल तर मी इतरांचा अपमान का करावा. आज आपण विसरून गेलो आहे, मी कोणाचाही अपमान केला तरी चालते, मला कोणी काही म्हणायचं नाही. या सगळ्या संवेदना घेऊन आपल्याला पुढे जायचं असते. अधिकारी पद हे फार भाग्याला मिळते. लाखो लोकांमधून आपण येतो आणि खूप चांगलं करण्यासाठी असते. पदाचा दुरुपयोग करून, पदाचा अहम बाळगून आपण कधी पुढे जाऊ शकत नाही, कधी पुढे म्हणजे शक्यच नाही, जगणं शक्य नाही. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल, अधिकारी आणि शिक्षकही मी असं म्हणेन की कुठलंही पद असो, मी सर्वांना सांगते की मी सकाळी पण सांगितलं, आपल्या सर्वांमधला इगो काढा, अहम काढा. मी काहीतरी वेगळा आहे, मला खूप काही येते, मी खूप सगळ्या शिक्षकांपेक्षा मी वेगळा आहे, असं बिलकुल नसतं. जो आनंद सर्वांना घेऊन चालण्यात असतो, जी मजा असते ना, ती दुसरी कशात नाही. फक्त तुम्ही जगून पहा. मी सर्वांना सांगते की तुम्ही जगून पहा, इतरांसोबत जगून पहा, शेअर करा, एकमेकांना भेटा, एकमेकांसोबत जगा. मी पण थोडी शिक्षणाधिकारी व्हायच्या आधी माझाही स्वभाव सेल्फ सेंटर्ड होता, परंतु जेव्हा या पदावर आल्यानंतर मी पाहिलं की आज लाखो लोकांचे आपण पालक आहोत, आणि आपण जर असं मनात ठेवलं, माफ करण्याची क्षमता जर आपल्यात नसली तर आपण चांगलं माणूस होऊ शकणार नाही. माफ
माफ करता आलं पाहिजे. काम करताना तर तुमचा पण ग्रुप आहे, या ग्रुपमध्ये कोणी काम करेल करणार नाही, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असेल, परंतु त्या सर्वांना घेऊन चालणं, त्या सगळ्यांना घेऊन आनंदात पुढे चालणं, एक मागे राहिला तरी त्याला सोबत घेणं, हे सर्व तुम्हाला करता आलं. खूप मोठ्या मनानं आपल्याला माफ करता आलं पाहिजे, खूप मोठ्या मनानं पुढे जाता आलं पाहिजे, मन खूप मोठं असलं पाहिजे. बाकी आपल्याला जगण्यासाठी काही लागत नाही. एकदा का माणसाचं मन मोठं झालं तर कशातच इच्छा नसते, माणसाची काही इच्छा नसते. एकदा माफ करण्याची सवय लागली आणि एकदा मन मोठं केलं की माणसाच्या आयुष्यात दुसरी इच्छाच नसते काही. कारण आता मी अधिकारी झाली, मी प्राथमिक शिक्षणाधिकारी काम केलं, इथून मी अकोल्याला गेली, माध्यमिक शिक्षणाधिकारी पद भेटलं, खूप सगळ्यांना आनंद झाला, इतका जल्लोष झाला. मी स्वतःला विचारते, खरं काय याच्यामध्ये आहे, काय नाही, काय जगतो काय आपण, काय पद, काय गाव, काही मला त्याच्यात काहीच वाटलं नाही. मी परभणीत राहिली काय, अकोल्यात गेली काय, कुठेही गेलो, मला स्वतःला असं त्याच्यामध्ये काही नव्हतं, आनंद नव्हता कुठल्याही गोष्टीचा, त्याच्यामध्ये आनंद करण्यासारखी पण गोष्ट. त्यामुळे काम करत राहणे, काम करणे आणि इतरांना कामाची प्रेरणा देणे, दिशा दाखवणे, यासाठी मी सतत झटली. परभणीमध्ये मला तर खरंच म्हणजे इथले शिक्षक एक एक हिरा आहे, एक एक जो मला भेटला, एक एक असं काही नव्हतं इथं की जिथं नाही, इथं नाही आहे. जेवढेही शिक्षक माझ्या संपर्कात आले, कोरोनामुळे फार कमी शिक्षक मला भेटले, परंतु प्रत्येक माणसाकडे काही ना काही भेटले. असं काही माणसं मी शोधून नाही आणले, मी असं शोधायला नाही गेली की ज्ञानोबा मला कुठं भेटते का एखादा सायकलवाला, तर मग शोधू आपण त्याला. एखादा परमेश्वर भेटते का कुठं, मी त्याला शोधायला गेली नाही. वाचन चळवळीसाठी काम करणारे युवराज सर मी शोधायला नाही गेली, मी कुठेही शोधायला गेली नाही. तुमच्यातच सगळं आहे, तुमच्या जवळ सगळं होतं, सगळे तुम्ही इथे आहे तितकेच नाही तर इतर सर्व शिक्षक. ज्या ज्या गावात गेली, म्हणजे मला आश्चर्याचा धक्का बसला की इतकं काम परभणी जिल्ह्यामध्ये आहे स्वतःहून करणार. उखळत मराठी शाळेमध्ये गेली, लॉकडाऊन तर शाळा चालवली, काही ओळख नाही माझी त्यांची, काही नाही, अचानक मी त्या ठिकाणी गेली होती. लॉकडाऊनवर शाळा, त्या दिवशी जिंतूर मध्ये गेली, तिथे कितीतरी शिक्षकांनी सांगितलं, नाव घेणं शक्य होणार नाही मला, आमच्या शाळा चालू होती. प्रत्येक शाळा कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येक जण शाळेत होते, कुठलाही आदेश नाही, काही नाही, काही नाही, प्रत्येक जणांनी काम केलं. आमचे देवरे सर आयडीचं काम खूप चांगल्या पद्धतीनं चांगलं, प्रत्येक वेळी ते रिपोर्टिंग करायचे. असा एक व्यक्ती नाही जिल्ह्यामध्ये की ज्याने काम केलं, एकही नाही, सिंगल नाही. आणि मला याचा फार अभिमान वाटायचा. नेहमी मला वाटायचं की अरे आपण परभणी जिल्हा आपला महाराष्ट्रात पुढे आहे. फक्त परभणी जिल्ह्याचं सादरीकरण मागे आहे आणि या पलीकडे सुद्धा आपण सादरीकरणासाठी शिक्षकांना तयार करणे जिल्ह्याच्या, ही आपली फार मोठी जबाबदारी असते. सादरीकरण जर केलं नाही तर कुठलंही काम बाहेर दिसणार नाही. जो जिल्हा लपलेला होता तो आपल्या सादरीकरणामुळे आज परभणीचं नाव महाराष्ट्राचं. शगुन पोर्टलला सक्सेस स्टोरी गेल्या आपल्या, त्याचं ट्रान्सलेशन आपल्या सरांनी केलं. काय नाही आपल्याकडे, सायक्लोथॉन, काय मजा आली, किती वेगळा इव्हेंट होता, महाराष्ट्रात नाही झाला असा इव्हेंट. आणि पालम तालुका, जिंतूर तालुका, जिंतूर दूर आहे, पालम तालुका, जिंतूर आपण समजू की चला आपण जवळपास गेलो तिथे, पालम तालुक्यामध्ये जायचं. आणि माझा नेहमी असा प्रयत्न राहिला की आपण सर्वांची आपली एकी असली पाहिजे. मी हा नेहमी प्रयत्न केला की शिक्षकांना शिक्षकांशी जुळवणं. माझ्या ग्रुपमध्ये कधीच एका तालुक्याचा शिक्षक नसायचा. मी एका ग्रुपमध्ये एक पालमचा, तिकडे मुंडे सर तुम्ही हे घ्या, त्याला फोन करा, याला फोन करा, दत्ता पवार सरला तुम्ही करा, माने सर तुम्ही पोस्ट लिहून द्या. म्हणजे मी एका शिक्षकाकडे किंवा एका विशिष्ट व्यक्तीकडे मी असं कधी माझं लक्ष नसतं. मला नेहमी वाटायचं की तुम्ही सगळे एकत्र आले पाहिजे, तुमची एकी झाली पाहिजे, तुम्ही एकत्र काम केलं पाहिजे, नवीन सुरुवात आपल्याला करायची.
आणि मी जरी गेली तरी काम कुठेही थांबणार नाही. काम सुरू करणे उद्यापासून हाच खरा निरोप मला असणार. आज तुम्ही हा ग्रुप स्थापन केला आणि या माध्यमातून आपण सर्व पुढे जाणार आहोत. काम करायला कुठली मर्यादा नसते. असं काही नाही मी इथून दुसऱ्या ठिकाणी गेली म्हणजे माझं परभणी संपलं असं नाही. परभणी संपलं आता मॅडम गेल्या असं बिलकुल होणार नाही. जेव्हा जेव्हा तुम्हाला माझी गरज असेल, जेव्हा जेव्हा नवीन काम सुरुवात करायचं असेल, जिल्ह्याचा विकास आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. कोणी करो अथवा न करो, कोणी असं म्हटलं तरी चालेल मला की मॅडमचं परभणीतून मन निघालं नाही, मॅडम तिथूनही परभणीमध्ये येतात असं म्हटलं तरी चालेल. परंतु ही चळवळ थांबता कामा ही चळवळ झाली पाहिजे. आपला जिल्हा परभणीचा ही महाराष्ट्रात एक उदाहरण असलं पाहिजे की शिक्षणाधिकारी गेल्यावर सुद्धा काय काम होऊ शकतं हे महाराष्ट्राला आता दाखवण्याची वेळ आहे. 2 सादरीकरण राज्याला केले आपण, युनिसेफला केलं, SCRT ला केलं, अतिशय चांगले सादरीकरण झाले. हजारो लोकांनी त्यावर उपस्थिती दर्शवली. महाराष्ट्रात असा एकमेव जिल्हा होता की जिथे उपस्थिती सर्वात जास्त शिक्षकांनी त्या कार्यक्रमाला लावली. 2200 शिक्षकांनी. इतर ठिकाणी 100, 200, 500 असतात. 2200 लोकांनी उपस्थिती लावली. हा झालेला बदल आहे. ही प्रेरणा तुमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे. मला माहिती आहे की आज इथे शिक्षक आले नाही पण प्रत्येकाच्या मनात आज कार्यक्रम आहे की मॅडम आज आपला कार्यक्रम आहे, मॅडमचा कार्यक्रम आहे. मला माहिती आहे तुम्ही फक्त प्रतिनिधी आहात आणि ज्या दिवशी बदली झाली त्या दिवशी प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं हे सुद्धा मला माहिती आहे. एक हुरहुर तुमच्या आणि माझ्याही मनात होती. खूप असं वाटलं, परंतु कसं असते काही कारणं असतात, काहीतरी परिस्थिती असते, काही गोष्टीला आपण नाही सामोरं जाऊ शकत किंवा काही अडचणी असतात आणि असं पण आपण रडत बसायचं नाही. आता तुम्ही सगळ्यांनी म्हटलं की त्रास झाला वगैरे असं काही नसते. यंत्रणा असते आणि ती सतत चालत असते. यामध्ये कुठेही कोणाला दोष द्यायचा नसतो. प्रत्येक जण आपापल्या परीने पुढे जात असते आणि आपण निगेटिव्ह विचार करणं, आपण मागे येणं, आपण आपल्या एखाद्या गोष्टीचं दूषण दुसऱ्यावर देणं हे पण आपल्याला बरं. आपण इथून फक्त शरीराने गेलेलो आहे, मी तिकडे गेलेली आहे, याचा अर्थ असा नाही की मी तुमच्यासोबत नाही किंवा मी काम करणार नाही किंवा तुमच्यासोबत नसणार, मी नसेल असं तुम्ही कधी कल्पना करू. महाराष्ट्रात कुठेही गेली तरी परभणीमध्ये मी येणार. कधी तुम्ही बोलू. तुमचे ऑनलाईन कार्यक्रम आहेत, ऑनलाईन आपण कितीतरी जवळ आलेलो आहे. तुमचं नियोजन असेल, तुम्हाला सृजनशील ग्रुपला घेऊन आपण राज्यात काम करू. राज्य चालू आपण परभणीतून राज्याला दिशादर्शक काम असलं पाहिजे. सृजनशील मार्फत इतकं काम झालेलं आहे. राज्याचा एक राज्यपुढे आदर्श. 3दा आपण सादरीकरण केले. नॅशनल साठी आपल्या कामाची दखल घेतल्या गेली. ही साधी गोष्ट नाही. आणि तुम्हाला सांगते आता मॅडम बोलताना सरांनी सांगितलं की परभणीमध्ये जेव्हा मी आले तेव्हा मला माहिती होतं की म्हणजे परिस्थिती आणि माझी जी कामाची पद्धत आहे त्यामुळे आपण खूप दिवस आपल्याला लोक सहन करू शकणार नाही. आणि या झपाट्याने मी कामाला लागले. तुम्ही जर मला पाहिलं तर मी सकाळी 7 पासून बिझी आहे, रात्री 11 वाजेपर्यंत मी कामात असते. मी 4 किंवा 3 वर्षाच्या माझ्या 3 वर्षाचं जे काम होतं ते मी फक्त 2 वर्षात केलं. मला तेवढा मी टाइम कव्हर केला, मी अभ्यास केला. म्हणजे मला असं आज वाटत नाही की म्हणजे कार्यकाळ संपताना मला जे काम करायचं होतं ते सर्व मी करू शकतो. सर्व म्हणजे काय, तुम्हाला एकत्र आणू शकली, तुम्हाला एकत्र बांधू शकली, तुम्हाला दिशा देऊ शकली कामासाठी, तुमच्यात प्रेरणा तयार करू शकली, गावागावापर्यंत मी पोहोचले. आणि खरं सांगते मी की मी कुटुंबाला 2 वर्षात काहीच वेळ दिला नाही, काहीही नाही. मी 2 म्हणजे इतक्या दिवसात फक्त 4 ते 5 वेळा घरी गेले 2 दिवसासाठी. एकही अर्जित रजा माझी नाही. मी 8 दिवस रजा काढून घरी गेली असेल बिलकुल. म्हणजे मला एक नशा चढली होती
किंवा परभणीला मला टॉप करायचं, परभणीला मला महाराष्ट्रात देशात न्यायचं, एवढंच एक माझ्या म्हणजे मी ठरवून आली. आणि मी घरी कधी गेल्यानंतर मी म्हणायची, घरातल्या लोकांनी सुद्धा मला सहन केलं, मी घरी येणार नाही, कारण माझी नींद तुटते, माझं लक्ष कामातून कमी होतं. मी अशी म्हणायची, मला माझी नींद तुटते, मला आठवत नाही नंतर. असं एखाद्या आईनं, एखाद्या बायकोनं घरी म्हणावं आणि त्या लोकांनी घरातल्या सहन करावं, हे फार मोठं याला मन लागतं. आणि खरं मी 4 वेळा घरी गेली असेल, मोजून 4 वेळा. कारण मला असं वाटत नव्हतं माझी काय तर आमच्या महिला शिक्षकांची चला बोलू काही शिक्षणावर, मग हे झूम आहे, हे आहे, कार्यक्रम आहे, वेळ लागलं होतं मला असं कामाचं. तुमच्यासाठी जरी एक कार्यक्रम असायचे, माझ्यासाठी शेकडो लोक असायचे, अनेक जिल्ह्यामध्ये लोक वाट पाहत असायचे, मी त्या झूम मध्ये 5 मिनिटं तरी. अनेक गावातले लोक मला फोन करायचे, अनेक शिक्षक मला फोन करायचे, मॅडम आला आमच्या झूम मध्ये. तुमच्यासाठी एकच कार्यक्रम असायचा, परंतु माझ्यासाठी दिवसभरात 11 वाजेपर्यंत मला काम चालायचं. कारण 9-10 पर्यंत मीटिंग चालायच्या, गावातली पालक सभा असेल तर वाजायची, त्यानंतर आमचा स्वयंपाक व्हायचा आणि त्याच्यानंतर जेवण झालं तरी ठीक आणि नाही झालं तरी ठीक. म्हणजे स्वयंपाक करणे वगैरे हा सुद्धा भाग काही दिवसानंतर माझा सपाटा वाढला होता की म्हणजे मला जसं दिसत होतं, माणसाला दिसते त्याचा काही काळ गेला की आता कदाचित आपण थांबू शकतो. अगदी स्वयंपाक न करण्यापर्यंत सुद्धा वेळ आपण दिला नाही, म्हणजे तोपर्यंतच खूप वेळ व्हायचा, कामं असायची आणि मला नेहमी वाटायचं की नाही, आपला पूर्ण वेळ आपण काम केलं. इतकं भारावून गेली होती मी की मला त्याच्या पलीकडे काही दिसत नाही. आणि ज्या दिवशी ऑर्डर आली, माझं डोकं धपकन पडलं, एकदम जमिनीवर पडल्यासारखे झाले की आता थांबावं लागणार आहे कुठे. थांबणं म्हणजे काय, मी माझ्या आयुष्यात थांबत नाही कधी. तो क्षणभराचा एक धक्का असतो सोडण्याचा, एक क्षण असते माणसाचा, कुठेतरी त्याला ब्रेक करण्याचा, कुठेतरी त्याच्या मेंदूला सांगण्याचा, त्याला कंट्रोल करण्याचा एक क्षण म्हणू आपण. पुन्हा लागली दुसऱ्या क्षणी मी तयार आहे. माझं स्वतःचं वैशिष्ट्यच असं आहे की कुठेच थांबत नाही. कुठे थांबणं हे मला माहीतच नाही आहे, मी कुठं थांबावं हे माझ्या डिक्शनरीतच नाही. जिथं मी थांबते, 1 सेकंद जरी थांबली तरी माझी नवीन सुरुवात मी तिथून. आणि तुम्ही पण असंच काम करायचं. आज ही नवीन सुरुवात आहे, नवीन काम आपल्याला करायचं आहे. इथून आपल्याला असं काही नाही. आणि ही प्रेरणा तुम्हाला सर्व शिक्षकांना द्यायची, निरोप द्यायचा आहे की आपल्याला थांबायचं नाही. आज पाहिलं तर महाराष्ट्रात फक्त परभणी काम केले, आपलेच मुलं हुशार आहेत, इतर सर्व जग बंद आहे. अजून शिक्षकांची मानसिकता इतर जिल्ह्यामध्ये झालेली नाही. आणि आपण तर तुम्ही कोरोनामध्ये गेले, शाळांमध्ये काय आणि गावामध्ये काय. खरंच खूप अभिमानाने मी सांगितलं, तिथे सीओ साहेबांना सांगितलं की सर, आमचा प्रत्येक शिक्षक शाळेत होता, प्रत्येकाने काम केलं. मला खूप अभिमान आहे, अतिशय मला अभिमान आहे. फार म्हणजे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. माझ्या परभणीच्या सर्व शिक्षकांनी जे काम केलं, इतकं काम. राजू पांचाळ सर, कातनेश्वर, अनिल स्वामी सर, दशरथ सर, तर मला नावं पण खूप जणांचे, मापारी मॅडम आहेत, कदम मॅडम आहेत, सगळे सर्वच. मी केव्हा पण फोन करायची आणि माझी सवय मला रात्री 11 वाजता जरी आठवलं तुम्ही 11ला फोन करायचे, असं आहे मला. एखादी कल्पना आली डोक्यात आली, विचार आला की किती वाजता फोन करते मला. रात्री झोपेतून उठून बसते मी. मला जर एखादी आयडिया किंवा एखादी कल्पना आली, उठून बसते आणि त्याचं असं एक स्वभाव आहे, कधी पण फोन करायचे. म्हणजे दिवस काळ त्याचा काही विचार न करता मी तुम्हाला सगळ्यांना कामात व्यस्त ठेवतो. आमची तांत्रिक बाजू दत्ता पवार सरांनी खूप छान सांभाळली. माझ्या जेवढे काही दशरथ मुंडे सर आणि दत्ता पवार सर, दत्ता सरांना तर मी खूप परेशान केलं. म्हणजे सर्वात जास्त जिल्ह्यात त्रास दिला असेल तर त्यांना.
त्यांनी केलंही. मला असं वाटायचं घरात त्यांना म्हणतील सगळे की तुम्हाला मॅडम त्रास देतात, परंतु कसं आहे की जो काम करतो त्यालाच तो वारंवार करत असतो आणि ज्या कामात ज्याची क्षमता आहे, तांत्रिक ज्ञान होतं त्यांच्याकडून आम्ही काम करायचो. खूप आनंदाने सर्वांनी काम केलं. असं कोणी म्हटलं नाही की कंटाळा आला, त्रास आला, मॅडम असं किंवा मॅडम तसं, काही नाही. सर्वांनी खूप आनंदाने मला सहकार्य केलं आणि खूप छान. आणि सर्वात जास्त मला सहकार्य मीडियाने केलं. काम करताना मला प्रत्येक गोष्टीत कधी मी मीडियापर्यंत पोहोचले की माझी काही प्रसिद्धी करा किंवा माझं हे काम मी बिलकुल कधीही गेले नाही. म्हणजे तुम्हाला असं कदाचित वाटू शकते की मॅडमच्या एवढे बातम्या आल्या तर मॅडम कदाचित गेल्या असतील, कोणाकडे गेल्या असतील किंवा काहीतरी बोलू नये बातम्या. बिलकुल आपण काम करत गेलो, तो निरोप त्यांच्यापर्यंत जात होता. समाजामध्ये होणारे बदल आणि तुमच्या प्रतिक्रिया याच्या भरोशावर या सर्वांनी आपल्याला उचलून घेतलं आपल्या शिक्षण विभागात. आज पेपरमध्ये शिक्षण विभागाची दररोज काही ना काही वेगळी बातमी असते, काहीतरी वेगळं असतं. आणि माझा पूर्ण प्रयत्न होता, मी ज्या जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी आहे तो माझा जिल्हा महाराष्ट्रात पहिला नंबर असला पाहिजे, तो पहिलाच असला पाहिजे आणि त्याचं काम तर माझ्या जिल्ह्याचं काम अपडेट असलं. त्यामुळे प्रत्येक वेळी माझा मनापासून प्रयत्न होता. मला माहिती होतं म्हणजे बदली होईल असा पण विषय नव्हता, परंतु कुठेतरी आपल्याला हे होऊ शकते याची खूप शंका अशी येत होती. तरी पण आम्ही थांबलो नाही. तरी 1 मिनिट नाही, 1 तास नाही, सतत काम करत. ऑफिसमध्ये असेल तरी झूम चालू राहायचं. माझ्या इकडे लोक, इकडे 2 मिनिटं, या तालुक्यात, त्या तालुक्यात, त्या तालुक्यात. आणि या यंत्रणेमध्ये तुम्ही शिक्षकांनी तर काम केलं, परंतु केंद्रप्रमुख आपले सर्व 50च्या वरचे होते सगळे. सर्वांनी कोरोनात शाळेला भेटी दिली. मी त्यांना म्हणायची सर राहू द्या, त्या ग्रुपवर पाहायचे मी सगळे म्हातारे लोक जाताना दिसायचे, कारण आम्ही परिषदा घेतल्या होत्या आणि थोडा एक दबदबा तयार केला होता की काम केलं पाहिजे. आणि त्या परिषदांचा फायदा झाला की मला 2 वर्ष फारसं काही जास्त नंतर काम करावं. केंद्रप्रमुखांना म्हणायची जाऊ नका सर, तुमचं खूप वय झालं, जाऊ नका, मी माझा शब्द तुमच्यासाठी वापस घेते, जाऊ भेट देऊ नका, मी तुम्हाला काही म्हणणार नाही. तरी लोक जायचे, नाही मॅडम काही नाही. म्हणजे इतकं प्रेम, इतक्या प्रेमाने काम केलं. जबरदस्तीनं काम करणं वेगळं आणि प्रेमाने काम करणं. खरं मी बोलली नाही कधी, पण रोज वाटायचं मला तुम्ही काम करायचे, तुमच्या ग्रुपवर मी फोटो पाहायचे, मला पण सगळे टाकायचे. केंद्रप्रमुखाच्या ग्रुपमध्ये खूप फोटो यायचे, असं ऊर भरून यायचा की अरे बाप काय काय करावायचं असं वाटायचं मला. कुठं ठेवू हे फोटो, कुठं पाहू हे, बस किती वेळ पाहू. आता मी अकोल्यामध्ये गेली, रोज माझ्या मोबाईलमध्ये परभणीचे सगळे फोटो येतात, सगळे काही ना काही मला रोज वेगळं काही. आणि आता हा जो तुमचा सृजनशील ग्रुप आहे हा असा कायम ठेवा. या माध्यमातून खूप इनोव्हेशन, त्यामध्ये तुमच्या काही आयडिया असतील तर तुम्ही त्यात टाका. आणि आपल्या जिल्ह्यासाठी मी तेव्हा पण म्हणायची, नेहमी म्हणते, अधिकारी काही काळासाठी येत असतात. आज मी आली, माझे दिवस संपले, मी गेली, उद्या दुसरे अधिकारी येतील, ते पण तितक्या कालावधीनंतर जातात. परंतु आपल्या जिल्ह्याची जबाबदारी आपली असते, आपली मुलं आपली असतात. आणि खरं ही चळवळ झाल्याशिवाय शिक्षण व्यवस्थेत बदल होणार. किती का प्रशिक्षण आणले, वरून कितीही आणलं, जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही, तुम्ही स्वतःहून करत नाही, तोपर्यंत गुणवत्तेत बदल होणार. तुम्हाला वाटणं हे महत्त्वाचं. आणि आज तुम्हाला वाटलं हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं. खूप आनंद वाटला मला. हेच मला अपेक्षित होतं जाताना की तुम्हाला ते वाटावं, जसं मला वाटलं तसं तुम्हाला वाटावं. ज्या धडपडीने मी काम करत होती आणि इतकं सगळं सोडून जाताना आज मला आनंद झाला की मी तुमच्या हाती सोपवलेला आहे. तुम्ही करणार आहात. मी जरी दूर असेल तरी तुम्ही करणार आहात. याच्यापेक्षा दुसरा मला आज कुठलाही आनंद नाही. हाच एक आनंद घेऊन मी या निरोप समारंभातून जाणार आहे. खूप आनंद झाला. आज आपण तुम्ही सगळे आलात आणि खरं एक भावस्पर्शी कार्यक्रम होता. मला खूप उत्सुकता होती तुम्हा सगळ्यांना भेटण्याची. जर भेटून गेली नसती तर मलाही करवलं नसतं. तर आज
देशपांडे सर, भावसार सर आणि तुम्ही सगळेच, असं काही एकटा नव्हतं, तुम्हा सगळ्यांचा कार्यक्रम होता. न भेटता म्हणजे मी भेट झाली की तुम्ही 15 दिवस माझं सामान नेलेलं नव्हतं, नाही एकदा भेटलो पाहिजे सगळे. आणि मला आज खूप समाधान वाटलं की सगळे तुमच्याशी मी नेहमी फोनवर राहायची आणि आज तुम्ही सगळे प्रत्यक्ष मला भेटलात. सगळेच आमच्या मॅडम सगळ्या आल्यात, तुम्ही सगळे भेटलात, खूप समाधान वाटलं, खूप आनंद वाटला. आणि हा आनंद नेहमी असावा. मी कुठेही जिल्ह्यात, महाराष्ट्रात कुठेही असो, तुम्ही माझ्या घरी या. नेहमी तुमच्यासाठी माझं घर हे तुमचं घर असेल, तुम्ही या, राहा, कधी पण या, तुमच्या कुटुंबियांसमवेत या आणि सांगा की आम्हाला आमच्या ताईकडे जायचं आहे. त्यामुळे आपलं काम थांबणार नाही, आपल्याला उद्यापासून काम सुरू करायचं आहे. आणि काम एक महत्वाचं काम आहे. पण आताच फोन आला लायन्स क्लब मधून, आपल्याला 100 बुद्धिबळ आलेले आहेत. त्या यादीमधून आज उद्यात पाहू आणि गट शिक्षण अधिकाऱ्यांकडून म्हणजे उद्या आम्ही ताब्यात घेऊ ते 100 आणि परवा त्याचं वाटण्याचं पण नियोजन आपण करणार आहोत. आता तुम्हा सर्वांना 2-3 फक्त काय करायचं आहे आपल्याला सुरुवातीला मी सांगते की तशी पिंपरी देशमुखला छान त्यांनी चेस आणि कॅरम आणले. खेळासाठी जर तुम्हाला वित्त आयोगातून आता आराखडे तयार होत आहे. अकोल्याला मी टाकून घेतलेला आहे. तिथे मी सीओ साहेबांना सांगितलं की सर आम्हाला खेळण्याचं आम्हाला साहित्य पाहिजे. तर टेबल टेनिस 30,000 रुपयापर्यंत त्याचा टेबल असतो. ज्या शाळांमध्ये खोल्या आहेत तुम्ही सृजनशील ग्रुप तर्फे ही पोस्ट टाका. ग्राम विकास आराखडे आता तयार होत आहे. त्या आराखड्यामध्ये तुमच्या काही डिमांड असतील तर त्या टाका. ग्रुपवर चर्चा पण घडून आणा की आपल्याला काय काय त्याच्यामध्ये मागतो. वरून पत्र येवो अथवा न येवो, तुम्ही तुमच्या गावात ते मागा. कधी आपल्या मुलांनी टेबल टेनिस खेळायचं, कधी बॅडमिंटन खेळायचं, कधी कॅरम खेळायचं त्या पोरांनी, कधी चेस खेळायचा, कधी आपण मुलांना एक संधी देणार. त्यामुळे अगदी छोट्या मोठ्या गोष्टी आहे. आणि तुम्ही तिथे गावात असतात, तुमचं सर्व ऐकतात, तुम्ही काम करता एवढं, तर तुमच्या शाळांसाठी तुम्ही हे सर्व साहित्य, नवीन खेळाची सुरुवात माझ्याच्यानी झाली नाही कारण लॉकडाऊन असल्यामुळे मी करू शकली नाही. आपल्याला नाही करता आलं, त्याचे ट्रेनिंग लावता आले नाही, काम करता आलं नाही. तर खेळासाठी आता तुम्ही तुमचं काम केलं पाहिजे. मला अपेक्षित आहे की एका वर्षात हे सर्व साहित्य आपल्या शाळांमध्ये आहे. तुम्ही झूम घ्या त्याच्यासाठी आणि लोकांना सांगा, सगळ्या शिक्षकांना तालुक्याच्या तुम्ही तुमच्यातर्फे घ्या, तुमचे मित्र मंडळी सगळ्यांना गोळा करा. एक 5-50 शाळा जर तयार झाल्या तुमच्या, आपल्या जरी झाल्या, आपल्या सृजनशील ग्रुपमध्ये आपण करू शकलो तर त्याचा आदर्श सर्व शाळांना असणार आहे. महाराष्ट्रात पहिलं असणार आहे असं की प्रत्येक शाळेमध्ये कॅरम सुरू झाला आहे, मुलांसाठी चेस खेळत आहे मुलं, बॅडमिंटन. माझी खूप इच्छा आहे. मी आता तिथे अकोल्यात पण सांगितलं की काय एखाद्या शाळेत स्विमिंग टॅग असू नये आमच्या, पाहिजे की नाही. एखादं बॅडमिंटन कोर्ट का आमच्या शाळेमध्ये देत नाही कोणी आम्हाला, आणि आपण डिमांड करत नाही, आपण मागत नाही. बॉक्सिंग का नसावं एखाद्या शाळेमध्ये, कुस्तीचं, लाल मातीची कुस्ती काय शिकवू नये एखाद्या शाळेमध्ये. जग पुढे चाललं, दुसऱ्यांचं कौतुक करण्यापेक्षा गोल्ड मेडल भेटलं की कौतुक करतो, पण मी माझी जबाबदारी आपण तिथे. गुणवत्तेचं काम तर तुम्ही केलेलंच आहे. इतर सहशालेय गोष्टी पण आपण खूप वेगळ्या पद्धतीने केल्या. ऑनलाईन समीक्षण असो, वर्कशॉप असो, तुम्हाला ते सर्व माहिती. आता एक क्रीडा क्षेत्र असं आहे, गुणवत्ता आणि खेळ, मुलांचा विकास व्हायचा असेल आणि आपल्या स्वतःचा. तुम्ही पण बॅडमिंटन खेळू शकता त्यांच्यासोबत, तुम्ही पण कॅरम खेळू शकता. तुम्हाला जर या दोन्ही पद्धतीने मुलांना डेव्हलप करायचं असेल, एखाद्या टिपिकल मानसिकतेतून जर मुलांना बाहेर काढायचं असेल तर त्याला खेळाशिवाय पर्याय. खेळामुळे एकी वाढते, निरीक्षण क्षमता वाढते, कौशल्य वाढते, एकमेकांना समजून घेणं, आपण जे म्हणतो फ्रेंडली समजून घेणं, खेळीमेळीच्या भावनेतून एकमेकांशी राहणं, सकारात्मक स्पर्धा करणं, ह्या सर्व गोष्टींची परिपूर्तता खेळातून. 4 पुस्तकं शिकून माणूस मोठं होऊ शकत नाही. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार इथपर्यंत मुलांना सीमित ठेवायचं नाही. याच्या पलीकडे आपल्याला त्यांना नाही असेल. एकदा का बेरीज शिकली की तो काय 8वी पर्यंत झाली, बेरीज शिकवण्याची काही गरज नसते, उगी वेळ घालवत आपण. एकदा का त्याला गुणाकार करता आला की झालं संपला विषय.
त्याला जग दाखवा. या 4 भिंतीच्या पल्याड पोरांना इथं थांबू नका. नेहमी लक्षात ठेवा, पुस्तकाला धरून बसू नका, 5 वाजेपर्यंत बसू नका. याच्या पुढं आपल्याला मुलांना न्यायचं. आणि सृजनशील ग्रुपवर ही जबाबदारी असेल की मुलांना कोणत्या अँगलने आपण पुढे नेणार आहोत, कोणत्या दृष्टीने भविष्यवेध शिक्षण त्याला जगात पुढे. आज पहिलीचा विद्यार्थ्याला 20 वर्षाच्या नंतर टिकायचं. आज जर त्याची पायाभरणी झाली तर पुढे तो टिकणार आहे. त्यामुळे आता थांबणं हे आपलं काम नाही. इथे थांबायचं नाही, आपल्याला इथून पुढं जात राहायचं आहे आणि सादरीकरण पुढं करत जायचं आहे. आपण काय केलं हे जगाला दाखवणं आज काळाची गरज आहे. आज टीव्हीचा मीडियाचा दिवस आहे. काळ बदलला, कसं बदललं पाहिजे या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. मुलांना पण ती संधी द्यायची आहे. असे भरपूर आता इव्हेंट आपण घेऊ आपल्या ग्रुप तर्फे. फक्त तुमच्यात एकही ठेवा, इगो ठेवू नका. असं जर कधी वाटलं मनात इगो आला तर माझी आठवण करायची. येतो माणसाला तेव्हा माझी नक्की आठवण करा की नाही आपल्याला मॅडम नसं सांग. आणि एवढ्या लोकांनी जर इगो सोडला ना, या 100 लोकांनी जर इगो सोडला तर जिल्ह्याचं खूप कल्याण होईल. फक्त इगो, घमंड, मीपणा माझा, फक्त मी काढा. स्वतःतला मी काढा. जिल्हा आपला कुठल्या कुठे जाईल. आपल्याला कोणाची गरज भासणार नाही, कोणाच्या मार्गदर्शनाची नाही. एक टॅलेंट आहे एकेकाकडे, एक गोष्ट आहे. एकेकाने एक लीडरशिप घेतली तर कितीतरी काम होऊ शकतो. आज ज्ञानोबांनी एका तालुक्याची घेतली, परमेश्वर सरांनी एका तालुक्याची घेतली. असं एक इव्हेंट प्रत्येकाजवळ काय तो इव्हेंट आपल्याला मुलांना द्यायचा. आणि आज तुम्ही सर्व एकत्र आलात. खरं म्हणजे माझी एक खरं खूप वाटायचं, मी 15 दिवस तिथे गेल्यावर मला वाटायचं मी सोडून कसं येऊ, ते सामान घेऊन कसं जाऊ इथून. तर खूप मनात 15 दिवस घालमेल होती असं. पण आज मला खूप छान वाटलं जेव्हा तुम्ही सगळे एकत्र आला, मी पाहिलं आणि सगळे हिरे एकत्र आले सगळे. आणि हा निरोप समारंभ नव्हे तर हे आपली आता पुढची सुरुवात समजा. निरोप जरी नाव दिला तरी इथून आपल्या कामाची सुरुवात होणार आहे. आणि या सुरुवातीसाठी मी सर्वांना खूप शुभेच्छा देते. खरं तर मलाही वाईट वाटलं, असं जाताना फार वाईट वाटलं. कारण मुसारे सरांनी सांगितलं की खरं मी जीव लावला, एकदम जीव ठेवून चालली इथे. आणि एकदा का जीव लावला की मग होतो त्रास असा की जाताना वाटतं आपल्याला. परंतु हे पण आम्ही आमच्या मनाला समजावतो की आपण अधिकारी आहोत, कधीतरी जाणारच असतो, जावं लागते, पद्धत आहे, एक यंत्रणा आहे. तरी पण हे सगळं तुमच्या हाती देऊन जाताना मला आज खरंच आनंद होतो की हे सगळं तुमच्या हातात सोपवलं. मी हे सगळं तुम्हाला देऊन चालले आणि तुम्ही हे सगळं करणार आहे. एक नाही तर आता अनेक तुम्ही सगळे. एक सुचिता पाटेकर नाही तर आज 100 सुचिता पाटेकर तयार झालेले. मला हे सगळं ही प्रेरणा हीच माझ्यासाठी पुढे जाताना फार मोठं माझं भांडवल असणार आहे. फार मोठी ऊर्जा. म्हणजे परभणीत ती इतकी ऊर्जा होतीच, परंतु आता जाताना पण माझ्याजवळ इतकी ऊर्जा असणार आहे या इतक्या सगळ्या शिक्षणाची. आणि ही सर्व ऊर्जा मी घेऊन या ठिकाणी जाणार आहे. आज तुम्ही मला या ठिकाणी मी निरोप दिला असं म्हणणारच नाही. तुम्ही मला आज भेटायला आले आणि एक नवीन सुरुवात केली, एक जिल्ह्याची चळवळ पुढे तुम्ही नेण्यासाठी शपथ घेतली. आज माझ्या रूपाने का असेल तुम्ही एकत्र आला. तुम्हा सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देते. आणि जेव्हा केव्हा आयुष्यात तुम्हाला अडचणीची वेळ असेल, कधीही कोणत्याही शिक्षकाला जिल्ह्यामध्ये तुम्हाला वाटलं असं की आज याला मॅडमची गरज आहे, मला कधी तुम्ही फोन करा. मॅडम तुमच्या मदतीची गरज आज आम्हाला आहे. मी महाराष्ट्रात कुठेही असली नाही तरी परभणीत येईल. तुम्ही सांगा मला सांगा कुठेही असो महाराष्ट्रात, मी गडचिरोलीत असो, मी मुंबईत असो, पुण्यात असो, मी शनिवार रविवार 2 दिवस येऊन मी तुमच्या सोबत असणार. किंवा मला तुम्ही फोन करा. तुमची कुठली असो, कौटुंबिक असो, सामाजिक, तुमच्या कामाची असो, कुठली अडचण असो, कधी तुम्ही मला असं समजू नका की मी गेल्यानंतर तुमची शाबासकी गेली आणि तुमची हिंमत गेली, असं कधी मनात आणायचं. तुम्ही मला कधी फोन करा, मेसेज करा, कधी पण करा.
मी तुमच्या सोबत असणार आहे आणि नेहमी सोबत तुमच्या राहील. सर्वांना शुभेच्छा देते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अतिशय भावपूर्ण भावस्पर्शी असा हा खरा तर निरोपाचा सोहळा नाही, जसं मॅडम म्हणत. निरोप नसेल हा तर मॅडम येणाऱ्या काळामध्ये नवीन पालवी फुटण्यासाठी आपण लावलेला हा एक रोप असणार आहे, ना की हा एक निरोप असणार आहे. आयुष्याच्या नव्या वळणावर तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आयुष्याच्या नव्या वळणावर तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. पूर्ण होत तुमच्या सर्व अपेक्षा आणि इच्छा. मिळो तुम्हाला सुख समाधान आणि शांती. मिळो तुम्हाला सुख समाधान आणि शांती. मिळो छान सहवास आणि घडो खूप भ्रमंती. हरवले ते गवसावे, हरवले ते गवसावे, गवसले ते सर्व सोसवावे. तुम्ही राहाव्या हसत खेळत आणि इतरांनाही हसवावे. निघून जावा नकाराचा सूर, राहोण कशाची हुरहुर. निघून जावे दुःख आणि खंतही जावो दूर. जीवन जगा भरपूर तुम्ही, जीवन जगा भरपूर. समजून घ्याल आमचा भाव आणि आमच्या वागण्यातील हा सार. समजून घ्याल आमचा भाव आणि आमच्या वागण्यातील सार. हीच अपेक्षा आणि शुभेच्छा देत आहे प्रेमेंद्र भावसार. प्रेमेंद्र. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी परभणीचं प्रतिनिधित्व डॉक्टर सुर्वे सरांकडे आल्यानंतर ॲज अ प्रेसिडेन्शियल स्पीच म्हणून मी त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. डॉक्टर सुर्वे सर. आदरणीय व्यासपीठ आणि या व्यासपीठावर ज्यांच्यासाठी म्हणून आपण जसं आता भावसार सरांनी सांगितलंय की हा निरोप नसून डॉक्टर सुचिता पाटेकर मॅडमनी लावलेलं रोप हा निरोप नाही, हा रोप आहे. आणि ते रोप आमच्या कृषीच्या भाषेमध्ये जर मला बोलायचं असेल, ते रोप वाढण्यासाठी एक कसदार चांगली जमीन लागते. आणि ती जमीन या परभणी जिल्ह्यामध्ये, जी परभणी जिल्ह्याचा बहुतेक भाग हा गोदावरी नदीच्या काठी असल्यामुळे तुमचा जो हा कविता संग्रह सुद्धा ज्याचं नाव गोदावरी तीरे असं दिलंय ना, ते सुद्धा तेवढंच समर्पक आहे. आणि अशा प्रकारची जमीन ह्या परभणी जिल्ह्यामध्ये आहे. आणि या परभणी जिल्ह्यामध्ये तुम्हाला कृषीच्या भाषेत मी सांगेन, जमीन पण आहे आणि त्या जमिनीला त्या रोपाला वाढीसाठी लागणारे जे पाणी आहे ते पण पाणी इथं मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. कारण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जर बिजोली खाली जे म्हणतो आपण इरिगेटेड लँड जर असेल तर ते परभणी जिल्ह्यातच आहे. आणि जायकवाडी सारखं, जायकवाडी धरणाचं जे काही पाणी मिळतं ते जास्तीत जास्त प्रमाण मला वाटते 48 ते 50% हे परभणी जिल्ह्याला मिळत असतं. आणि त्या रोपाच्या वाढीसाठी लागणारी कसदार जमीन गोदावरी काठी, जे की सुपीक जमीन आहे आणि ज्या ठिकाणी मुबलक असं पाणी आहे आणि इथली लोक सुद्धा, इथली माणसं सुद्धा माणुसकीची आहेत. आणि तुम्हा सर्वजण
जसं की सरांनी आत्ताच म्हणाले की हे लावलेलं रोपटं जे मॅडमने इथे रोपटं लावलंय आणि ते रोपटं निश्चितच चांगल्या प्रकारे जोमाने वाढेल, कारण त्या रोपट्याला वाढण्यासाठी जे काही लागतं ते सगळं इथे उपलब्ध आहे आणि ते पण मुबलक प्रमाणावर आहे. त्यामुळे मला असं म्हणावंसं वाटतं की आज डॉक्टर सुचिता पाटेकर मॅडम इथून जरी जात असल्या तरी पण त्यांनी लावलेलं हे रोपटं फार जोमाने वाढेल एवढी मी अपेक्षा तुम्हाला सर्वांकडूनच करतोय. आणि हे रोपटं एवढ्यावरच थांबणार नाही. जसं मॅडम म्हणाल्या की हा जो निरोप नसून ही सुरुवात आहे, एका कार्याची सुरुवात आहे. आणि ते कार्य तुम्ही सर्व सृजनशील हा जो शिक्षक समूह आहे, हा सर्व तुम्ही शिक्षक लोक, माझे कलिग आहात तुम्ही लोक, कारण मी पण एक शिक्षकच आहे, तुमच्यातलाच आहे मी पण. कारण मी जरी विद्यापीठामध्ये जरी प्राध्यापक म्हणून जरी असलो पण तिथे सुद्धा मी तुमच्यासारखं शिकवण्याचं काम करत असतो, विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत असतो. आणि हे कार्य खूप असं छान आणि सुंदर आहे. जसं एका वक्त्याने मागे म्हणाले की आम्हाला सर्वांना, इव्हन मॅडमला सुद्धा प्राध्यापक व्हायचं होतं, आणि पण आपले हे जे काही भाकीत असतात, आपलं नशीब असतं आणि त्यानुसार आपण घडत गेलेला असतो, त्यानुसार आपण होत असतो. काही जण मॅडम सारखे असे अधिकारी होतात, काही जण आम्ही शिक्षक होतो. आणि अशा ह्याच्यामध्ये आपण एक जे कार्य करतो मुलांना घडवण्याचं, हे असं सुंदर असं कार्य आहे. आणि ह्याच्यामुळे हे कार्य, हे जे ज्ञान देण्याचं जे कार्य आहे, हे ज्ञान देण्याचं कार्य हे सर्व ज्ञानापेक्षा, म्हणजे सर्व दानापेक्षा सर्वात श्रेष्ठ दान आहे असं म्हटलं जातं. आणि ते काम आपण करत असतेच. हे मॅडम जसं म्हणाले की खरंच म्हणजे तुम्हा सर्वांची एकी पाहून, तुम्हा सर्वांचा हा उत्साह पाहून मला सुद्धा असं वाटतं की तुमच्या ह्या समूहामध्ये मी पण सामील होऊ. आणि जशा माझी सहचारिणी आहेच आहे, तुमच्यामध्ये बसलेल्या ह्या ज्या माझ्या पार्टनर, लाईफ पार्टनर आहेत, त्या पण तुमच्यातलेच आहेत आणि त्या ऑलरेडी आहेत, तुमच्या ह्याच्यामध्ये आहेतच. त्या एक चांगल्या उत्कृष्ट अशा कवयित्री पण आहेत. आणि तुम्हा सर्वांसमोर त्यांनी ते सादरीकरण पण केलेलं आहे. आणि अशा सहचारी मला लाभलेल्या आहेत, त्यामुळे मी पण आता त्यांच्या वतीने मी त्यांच्याकडून कविता शिकत असतो. आणि त्यांच्याच कविता म्हणजे बऱ्याच वेळेस, आता मला तुम्ही ऐन वेळेस उभं केलंय म्हणून मला नसतं, मी त्यांच्या कविता चोरत असतो आणि असं तुमच्यासमोर सादर. आता मला वेळ मिळाला नाही, नसतं मी जर मला भाऊसाहेब सरांनी असं उभं करायचं म्हणून ठरवलं असतं तर मी त्यांच्याकडून कविता चोरली असते. त्यांना वाटलं असतं एक पटकन 2 मिनिटांमध्ये मला काहीतरी कविता करून दे म्हणजे मला सादरीकरण करा. म्हणजे असं हे आहे. आणि मला एवढंच सांगावंसं वाटतं, कारण सुचिता पाटेकर मॅडम सारख्या जर अधिकारी आपल्याला लाभले आणि लाभतील पुढे, त्यात आता पण मला एक एवढंच सांगावंसं वाटतं की मॅडम तर म्हणाल्या की तुम्ही कधीही तुमचं कौटुंबिक असेल, तुमचं कुठलीही समस्या असेल, शैक्षणिक असेल किंवा तुमच्या शाळेवरची समस्या असेल, तुमच्या कुठल्याही तुमच्या ह्या जिल्ह्यातली समस्या असेल, तर असं काही जरी असलं तर तुम्ही कधीही फोन करू शकता असं मॅडम म्हणाल्या. तर मला एवढंच मॅडमला विनंती करायची, बाबा मॅडम ह्या शिक्षकांचा जेव्हा केव्हा तुम्हाला फोन जाईल ना, कारण तुम्हाला असे फोन खूप येतात आणि आता तर अकोला जिल्ह्यातले सुद्धा फोन यायला सुरुवात झाली असेल तुम्हाला कदाचित. आणि म्हणून म्हटलं की यांचे फोन मात्र तुम्ही तत्परतेने उचलत चला, कृपा करून. कारण असं ह्या लोकांना सुद्धा वाटायला नको की मॅडम आम्हाला विसरले, आमचा फोन गेल्यानंतर मॅडम आमच्या फोनला म्हणजे दाद देत नाही किंवा आमचा फोन उचलत नाही, असं त्यांना पण वाटायला नको. एक तुम्हाला एक विनंती करतो की एवढ्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या त्या तुम्ही कारण बिझीच असणार आहात, कारण असं कार्य करणारे अधिकारी फार कमी आहेत. आणि मला असं वाटतं की नाहीतच म्हटलं तरी चालेल, कारण तुमच्यासारखेच मी तुम्हाला आल्यावरही म्हणालो की माझे एक मित्र आहेत जे की आता सहसंचालक आहेत तुमच्या लातूरचे,
डॉक्टर गणपतराव गोरे हे माझे चांगले मित्र आहेत आणि ते पण मॅडमच्याच बॅचचे आहेत. तर त्या सरांकडून सुद्धा मॅडमचं मी एवढं कौतुक ऐकलेलं होतं आणि मला मॅडमला भेटण्याची इतकी इच्छा होती, म्हणून मी सकाळी मॅडमलाच म्हणालो आमच्या की बाबा मला पण घेऊन चल. तर ते मॅडमला कमीत कमी मला म्हणजे भेटही होईल आणि बघणं पण होईल की ह्या मॅडम आहेत कोण अशा, म्हणजे की ज्यांचं नाव एवढं तिच्या तोंडून तर मी फार वेळेस ऐकलेलं आहे. पण माझ्या ज्या मित्रांकडून सुद्धा ते इतकं कौतुक करतात मॅडमचं, त्यामुळे की आमच्या बॅचमध्ये अशा मॅडम झालेल्याच नव्हत्या आणि होणार पण नाहीत म्हणे, अशी इतक्या चांगल्या त्या मॅडम आहेत. आणि त्यांचं कार्य करण्याचं हे सुद्धा म्हणजे जसं काय आता मी तुमच्या सर्वांच्या तोडून ऐकलंय की मॅडमचं हे कार्य करण्याचं आणि त्यांच्याकडून मला सुद्धा इव्हन मला सुद्धा असं वाटतं की त्या वयाने माझ्यापेक्षा लहान असतील, पण मला त्यांचं हे सगळं सांगितलं ना तर असं वाटलं की त्यांचाच आदर्श मी का नाही ठेवू माझ्या आयुष्यात, कारण इतकं सुंदर बोलण्याचं, इतकं छान बोलल्या त्या. मला असं वाटत होतं खरंच. आणि सकाळी 7 पासून तर संध्याकाळी 11 वाजेपर्यंत त्या कार्यरत राहतात. म्हणजे किती त्यांच्यामध्ये जोश असेल, किती त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांचा जो शक्ती असेल, म्हणजे ही कुठून येते यांना. मला सुद्धा खूप म्हणजे इतकं हे वाटलं अरे खरंच की, कारण आम्ही सुद्धा पाहतोय पण एवढं त्यांच्यावर मला नाही जमणार. म्हणून मी म्हणतोय की त्यांचा आदर्श माझ्या समोर आता जे आता ऐकत होतो, इतक्या ह्याच्याने त्यांचं ते भाषण ऐकलंय आणि असं वाटलं की खरंच आपण मॅडम जे म्हणतात ना खरंच हे खरंच आहे. आणि आपण तुम्ही सर्व माझे बंधू, तुमच्या माझ्या भगिनी, ह्या तुम्ही सुद्धा ना यांचं हे आता सांगितलेलं जर एवढं जरी आपण लक्षात ठेवलं की मॅडम जसं सकाळी 7 पासून रात्री 11 वाजे आणि झोपेतून उठून कधी पण जेव्हा जागायची तेव्हा पण